आजच्या डीजीए मूनच्या बैठकीत भारत पीओके संदर्भात चर्चा करणार। पाकव्याप्त काश्मीर परत देत पाकनं दहशतवाद्यांना ताब्यात द्यावं, भारताची भूमिका। भारतीय सैन्यानं अद्दल घडवल्यानंतर पाक वटणीवर पाक लष्कराकडून रात्री सीमेवर कोणताही गोळीबार नाही। भारतीय नौदल अजूनही समुद्रात तैनात, शत्रूच्या कृतीला उत्तर देण्यासाठी नौदल पूर्णपणे सज्ज। नौदलाची जहाजं, पाणबुड्या, लढाऊ विमानं समुद्रात तैनात। बहावलपूर आणि मुरिदके आमच्या निशाण्यावर होते। कसाबनं प्रशिक्षण घेतलेला तळ नष्ट करत 3 मोठ्या दहशतवाद्यांचा खात्मा। भारतीय सैन्यानं सांगितली ऑपरेशन सिंदूरची कामगिरी। धडा शिकवण्यासाठी पाकच्या एअरबेसनं टार्गेट केलं। भारताकडून पाकची 11 एअरबेस उद्ध्वस्त। या चकलाला एअरबेसचं मोठं नुकसान, भारतीय हवाई दलाची माहिती। शत्रूला त्यांच्या घरात घुसून मारलं। तिन्ही दल प्रमुखांसोबतच्या बैठकीत पंतप्रधान मोदींचं वक्तव्य। तिकडून गोळी चालली तर इकडून गोळे टाका, मोदींच्या सूचना। पंजाबच्या गुरदासपूरमधील शाळा आजही बंद राहणार। पाकिस्तानच्या ड्रोन हल्ल्यानंतर पंजाब प्रशासनाचा निर्णय। मुख्यमंत्री फडणवीसांच्या वर्षा बंगल्यावर नागरी लष्करी समन्वय विषयावर बैठकीला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, अजित पवारांसह मंत्री उपस्थित राहणार। लाडकी बहीण योजनेच्या हमीवर लाडक्या बहिणींना कर्ज देण्याचा विचार। उपमुख्यमंत्र्यांकडून सरकारची संभाव्य योजना जाहीर। लघु उद्योगासाठी कर्ज उपलब्ध करून देण्याचा शासनाचा प्रयत्न। भरत गोगावले रायगडच्या पालकमंत्री पदासाठी आशावादी। पालकमंत्रीपद मिळेल अशी आशा गोगावलेंकडून व्यक्त। सायकल ट्रॅक उखडण्यासाठी बीकेसीत 25 कोटींचा खर्च। 9.90 किलोमीटर लांबीचे सायकल ट्रॅक काढून टाकले जाणार। महाबळेश्वरमधील जुन्या विहिरीत शिवकालीन शस्त्र आढळली। शस्त्र 350 वर्ष जुनी असल्याचा अंदाज। शस्त्र साताऱ्यातील संग्रहालयात जतन करून ठेवली जाणार।